त्या भीमाशी बेईमानी करण्यात शान नाही. स्वतःचा स्वार्थ साधून तरण्यात शान नाही. यावे मरण परी वीरा समान यावे, खाटेवरती खंगून मरण्यात शान नाही. हे पैशावाल्या लोकांनी, हे जे नेते आहेत पैशावाले, खेळ खेळतात आहे, पैसा वाटतात आहे, घरोघरी 500-500 रुपये, 200-200 रुपये. अरे वरिष्ठांना काहीच तुम्ही दिलं नाही. बरोबर आहे. 72 वर्ष माझं आहे, आज मला पेन्सिल नाही, 3000 रुपये नाही, 1500 रुपये नाही. तुम्हाला वोटिंग द्यायची आणि एकनाथ शिंदेला, मी तर म्हणते तो आलाच नाही पाहिजे निवडून. नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि हा राजकारणाचा व्यभिचार महापुरुषांच्या पुतळ्यांपर्यंत येऊन थांबलेला आपल्याला बघायला मिळतोय. मी आहे उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडी या परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या पुतळ्याजवळ. हा पुतळा गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी आंबेडकरी समाजाला, इतर धर्मियांना प्रेरणा देतोय. पण अलीकडच्या काळामध्ये त्याच्या उभारणीला घेऊन एक मुद्दा उपस्थित झाला आहे आणि त्यामुळे एकंदरीत समाजातील वातावरण गढूळ झालेलं दिसतंय. खरं तर हा उभारलेला पुतळा 14 एप्रिल रोजी उद्घाटित होऊन लोकांना तो पूजेसाठी खुला व्हायला हवा होता, परंतु इतके महिने उलटल्यानंतर देखील हा पुतळा अजूनही कैद झालेला दिसतोय. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीव गुदमरत असेल का, हाही प्रश्न या ठिकाणी इथल्या नागरिकांना उपस्थित झालेला आहे. या संदर्भात अपक्ष उमेदवार आणि कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष राज असरोणकर यांनी या पुतळ्याला घेऊन जे राजकारण करत आहेत, उभाटाचे राजेश वानखेडे असतील किंवा महायुतीचे डॉक्टर बालाजी केणीकर असतील, यांच्यावर जबरदस्त हल्लाबोल केलेला आहे. मी राज असरोणकर यांना या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. खूप खूप स्वागत आहे तुमचं. मुळात पुतळा म्हटला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की एकंदरीत संविधान आणि निवडणूक प्रक्रिया यांचा जवळचा संबंध, पण या राजकारणामध्ये त्यांनाही आपण ओढतोय असं वाटत नाही का तुम्हाला? मुळामध्ये ओढलंय कोणी की ज्यांना आंबेडकरांच्या नावाने आणि पुतळ्याच्या विषयाने राजकारण करायचं त्यांनी याच्यामध्ये ओढलेले. गेले अनेक वर्ष या ठिकाणी अर्धपुतळा होता. या अर्धपुतळ्याच्या प्रेरणेने हा सगळा सुभाष टेकडी 10 जो परिसर आहे तिथे चळवळी उभ्या राहिल्या. लोक इथे शिकले त्या प्रेरणेने. इथे अनेक उपक्रम राबवले गेले आणि हा जो सगळा समाज आहे, या समाजाची जी वाटचाल आहे त्या अर्धपुतळ्याच्या प्रेरणेने झालेली आहे. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की खरं बघायला जर गेलं तर पूर्णाकृती पुतळ्याची तशी गरज नव्हती. पण ठीक आहे, लोकांच्या भावना असतात, पूर्णाकृती पुतळा व्हायला पाहिजे. तो पुतळा उभारताना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायची संधी जे संबंधित लोक आहेत त्यांनी सोडलेली नाही आहे. या पुतळ्याचं एस्टिमेट बनवलं गेलं होतं 1 कोटी रुपयांचं आणि आपण जर नीट जर बघितलं त्या पुतळ्याचा चबुतरा आणि या पुतळ्याची किंमत साधारणपणे 20 लाखाच्या आसपास आहे आणि खालचं जे एक 5-8 लाखाचं काम जर बघितलं तर हा सगळा जो खर्च आहे, हा खर्च किती तुम्ही ओढलात तरी 30 लाखाच्या वर जाणार नाही आणि एस्टिमेट 1 कोटीचं. म्हणजे पुतळा उभारणाऱ्यांचा मूळ हेतू काय? त्याच्यामधून पैसे खाणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या कामात जे लोक भ्रष्टाचार करू शकतात ते जनतेशी आणि सामान्य माणसाशी इमानदार राहू शकतात का? हा माझा पहिला मुद्दा आहे. मुळामध्ये मला माझ्यावरती निवडणूक लढवण्याची पाळी का आली? गेल्या अनेक महिन्यापासून असं डोक्यात सुरू होतं की आपण सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलं पाहिजे, कुठल्या तरी पक्षांकडून आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु वेगवेगळी गणितं असतात, त्यामुळे त्याची तितकी तयारी आपण केलेली नव्हती. पण एकदा जेव्हा मी इथून ह्या रस्त्याने जात होतो तेव्हा मला तो कापडामध्ये गुंडाळलेला मी पुतळा पाहिला आणि त्याची जी मनाला वेदना झाली, त्या वेदनेतून मी ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तिमत्वाचा पुतळा हा रात्रीच्या अंधारामध्ये कोणतरी घेऊन येतं आणि तो कसा तरी ठेवला जातो. या महाराष्ट्रामध्ये मालवणला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याची घटना ताजी आहे आणि तशी घटना ताजी असताना तुम्ही सरकारने आणि महापालिका प्रशासनाने संपूर्ण खबरदारी ह्या पुतळ्याची उभारणी करताना घ्यायला पाहिजे होती.
कोणीतरी आपले टपोरी फपोर लोक येतात आणि रात्रीच्या अंधारामध्ये त्या पुतळ्याला ठेवतात. तो बरोबर बसवला आहे नाही बसवला आहे, त्याचं टेस्टिंग झालं आहे नाही झालं आहे, कुठल्या इंजिनियर्सने ते तपासलं आहे, त्याचं सर्टिफिकेशन झालं पाहिजे. तो पुतळा मुळात बरोबर बनला आहे की नाही बनला आहे त्याचं सर्टिफिकेशन सगळं झालं पाहिजे. काहीच नाही, आपला मनमानी कारभार सुरू आहे. म्हणजे एकतर तुम्ही भ्रष्टाचार करता त्या पुतळ्याच्या नावाने, त्याच्यानंतर पुन्हा तो पुतळा बसवल्यानंतर तुम्हाला निवडणूक आचारसंहिता लागली म्हणून घाईघाईने तुम्हाला त्याचं उद्घाटन करायचं आणि मरवायचे असतात. म्हणजे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं अक्षरशः खेळणं करून टाकले तुमच्या राजकारणासाठी. आणि हे जे घाणेरडा यांचा जो सत्तास्वार्थी राजकारण आहे त्याच्या विरोधामध्ये हा उमेदवारी अर्ज आहे. यांना कोणीतरी विरोध केला पाहिजे. काल मी कुठेतरी बातमीमध्ये बघितलं, म्हणे मी निवडून आल्यानंतर याचं उद्घाटन करणार. अरे पुतळा जेव्हा लबाडीने बसवला तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुमची एका अक्षराची सुद्धा रिॲक्शन आलेली नाही आहे. आणि हा जो विषय आहे पुतळ्याचा, हे जोर जबरदस्तीने बसवण्याचा, हा माझ्या मीडिया भारत न्यूजच्या चॅनलवरती हा उचलला गेला आणि तो लोकांमध्ये पोचला. त्याचं एक मोठी रिॲक्शन आली आणि त्यामुळे ते जबरदस्तीचं उद्घाटन करू शकले नाहीत. हे फॅक्ट आहे ना सगळं. इथे मुळामध्ये आपण बघितलं गेलं पाहिजे की आता ह्या सगळ्या लोकांनी विचार केला पाहिजे. हा परिसरातला सगळ्या जे जनता आहे त्या जनतेने खरं म्हणजे विचार केला पाहिजे की बाबासाहेबांच्या पुतळ्याचं असं खेळणं करणारे जे लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही जाणार आहात का? तुम्ही काय भूमिका घेतली, मग तुमचं काय म्हणणं आहे आता याचा अनावरणाच्या बाबतीत तुमची काय भूमिका असणार? महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना, या सुभाष टेकडीच्या इतिहासामध्ये आता जो 14 एप्रिलचा दिवस गेला या वर्षीचा, ही पहिली वेळ आहे की बाबासाहेबांचा पुतळा जयंतीच्या वेळेला इकडे जागेवर नव्हता. लोकांच्या खूप भावना दुखावलेल्या आहेत. त्यावेळेला लोक खूप जोशामध्ये बोलत होते की आमच्या संतापजनक भावना आहे, अख्खी सुभाष टेकडी संतापली आहे. संतापलेली सुभाष टेकडी त्यांच्याच मागे पळताना दिसते. म्हणजे लोकांबद्दल नाही बोलत आहे मी कार्यकर्त्यांबद्दल बोलतो आहे. जे कार्यकर्ते खूप जोशामध्ये बोलत होते ते आता ते ज्यांनी तो पुतळ्याबरोबर खेळणं केलं, राजकारण करतायत, त्यांच्या मागे कार्यकर्ते फिरताना दिसत आहेत. आता किमान 6 डिसेंबरला तरी या पुतळ्याला लोकांना अभिवादन करायला मिळणार आहे की नाही मिळणार आहे, हा मुद्दा आहे. मी आजच आयुक्तांना पत्र पाठवलेलं आहे आणि ह्या पत्रामध्ये आपण आयुक्तांना विनंती केली आहे की आता ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तुमची तपासणी वगैरे राहून जाईल तर ती तुम्ही तातडीने करून घ्या. तो पुतळा व्यवस्थित बसला आहे का, त्याचं फिटिंग व्यवस्थित झालेलं आहे का, त्या पुतळ्याचं मेकिंग व्यवस्थित झालेलं आहे का, हे तज्ज्ञांकडून ते तपासलं गेलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि 6 डिसेंबरला हा पुतळा अभिवादनासाठी खुला असला पाहिजे अशी मागणी मी आज आयुक्तांना पत्र इन्व्हर्ट केलेलं आहे, दिलेली आहे. आणि त्या पत्रामध्ये फक्त तेवढीच मागणी नाही केलेली आहे तर ह्या पुतळ्याच्या कामात जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या चौकशीसाठी त्या लोकांना सोडायचं नाही आहे. ह्या पुतळ्याच्या कामात ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल होईपर्यंत कायद्याने बघा लोक चळवळ आणि राज असोळणकर गप्प बसणार नाही. खरं तर 50-60 वर्षापूर्वी जेव्हा उल्हासनगर नव्यानं विस्थापित होत होतं, अनेक प्रांतातून आलेले आंबेडकरी समाजाचे हातमजूर होते, त्यांनी या पुतळ्याची पहिली वीट रचली, पण त्यांचं कुठेच नामोनिशाण दिसत नाही आहे. त्यानंतर आज जे वरवरकरणी राजकारणी आहेत ते राजकारणी एकमेकांवर आज चिखलफेक करतायत किंवा श्रेयासाठी भांडतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सूर्य असा झाकून ठेवणं इथल्या समाजासाठी देखील अत्यंत वेदनादायक आहे.